नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ह्या वर्षी म्हणजे 2026ला संक्रांत कधी आहे तर 14 जानेवारी 2026 बुधवारी या वर्षीची संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्य काळ काय आहे ते बघू आपण. तर 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मंडळी, ह्या वर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं तर हीच माहिती आपण या व्हिडिओतनं बघणार. तर मंडळी, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं, उपास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी कसा करायचा. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तोच हा दिवस असतो. त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजेच भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर मंडळी, या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होतं. आता मंडळी, संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहेत? तर जेव्हा दोन महान तिथ्या एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर तो उत्तमच, सर्वोत्तमच आहे. पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावीत. साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालते. दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करावं, पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा, हरिपाठ म्हणावे. आता पूजाविधी कशी करायची ते बघूया आपण. सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे, देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम जप, अभंग कीर्तन म्हणायचं. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात, मग आता एकादशी आली तर काय करावं? तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात. आता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. आता दान काय करावं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे दानाचे पुण्य दुप्पट मिळते. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत. त्यात तीळ द्यायचे आहे, गूळ द्यायचे आहे, उबदार कपडे आहेत, त्यात ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, चांगले कपडे आहेत, फाटके कपडे द्यायचे नाही आहेत, चांगले कपडे द्यायचे आहेत आपल्याला. त्यात तांदूळ द्यायचे आहे, अन्नदान करायचं आहे, गोदान करायचं आहे. आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की हे देवा, माझ्या घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये, मद्यसेवन करू नये, भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणे, खोटं बोलणं, देवाची निंदा करणं, इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहे. आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. 2026मध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे. नामस्मरण, उपवास, दान व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही, होतच नसेल, जमतच नसेल तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते बघूया. आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही, तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण बघूया. कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थांमागचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते पण आपण बघूया. संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतूबद्दलचा, दानधर्माचा आणि गोडी वाढवणारा हा दिवस आहे. मकर संक्रांतीला
सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो. म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो. गोड बोलण्याचा संकल्प करत असतो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी या जेवणात आपण तीळ, गूळ, बाजरीची भाकरी आणि तुपाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर आपण करत असतो. आता संक्रांतीला सर्वात आधी नाव येतं ते बाजरीच्या भाकरीचं. बाजरी ही शरीराला उष्णता देते, थंडीपासून संरक्षण करते, पचन सुधारते. म्हणून तसेच याचा धार्मिक अर्थ असा आहे की बाजरीची भाकरी म्हणजे अगदी साधेपणा आणि पृथ्वीशी नातं. आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या भाजीत असतात वांगी, गाजर, मटार, सगळ्या प्रकारच्या पापड्या, बोरं, गाजर, पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो. आणि ह्या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं. निसर्गानं दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं. त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळपोळी करतो. तसेच काही घरांमध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत. म्हणूनच आपण त्यांचा वापर भरभरून करत असतो. बाजरीच्या भाकरीबरोबर मिरचीचा ठेचा व लोणचं सुद्धा आपण घेत असतो. आणि उष्णतेचा समतोल राखण्यासाठी व पचन सुधारण्यासाठी आपण साजूक तुपाचा सुद्धा वापर करत असतो. साजूक तूप हे शक्तिवर्धक असते, म्हणून आपण या साजूक तुपाचा वापर करत असतो. आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तीळ, गूळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ, तसेच तीळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो. हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांत थंडीत असते, तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो. आता संक्रांतीत काय खाणं टाळलं पाहिजे, तर फार थंड पदार्थ खाऊ नये, आंबट पदार्थ खाऊ नये, मांसाहार करू नये, हे सर्व आपल्याला टाळायचं असतं. तर मंडळी, संक्रांतीच्या दिवशी गोड खा, गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा. तर मंडळी, मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.